नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी मोठं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर लहान मोठी अपयश पचवावी लागतात. आपल्याकडे मराठीत म्हणतात ना, की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, वगैरे वगैरे. म्हणजे लहान मोठ्या अडचणी येत असतात, पण त्या अडचणीवर मात करत करत तुम्ही पुढे जात राहता आणि कधीतरी तुमचं उद्दिष्ट असतं ते गाठतं आणि त्यामुळे निराश होऊन चालत नाही. छोट्या मोठ्या अपयशानंतर सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात राहावं लागतं. हे जगाला दिसत नसतं. जगाला तुम्ही सामना जिंकला की नाही, निवडणूक जिंकली की नाही, एवढंच दिसतं. आणि आत्ता जर हरला असाल हा पुढे काय खेळणार आहे, असं लोक म्हणतात. पण म्हणून जो खेळाडू असतो, जो त्यातला स्पर्धक असतो, त्याने निराश होऊन चालत नाही. आपल्या चुका शोधणं, त्या दुरुस्त करणं आणि पुढे जाणं. किंवा त्याच्याही पलीकडे आणखीन एक गोष्ट अशी असते, की जो खेळाडू असतो तो अनेकदा आपल्या प्रतिस्पर्ध्याला खेळवत सुद्धा ठेवत असतो. त्याच्या डोक्यामध्ये खोटा विजयाचा उन्माद निर्माण झाला तर तो चुका करील आणि त्या चुकांची आपण प्रतीक्षा करायची. ज्या वेळेला तो चूक करील तेव्हा त्याच्यावर आघात करायचा आणि त्याच्यावर मात करायची. अशी देखील रणनीती असते आणि ती दूर बसून बघणाऱ्यांना ती रणनीती कळते असं नाही. त्यांना हा पडला तो जिंकला, तो हरला तो जिंकला, एवढंच दिसतं. आणि त्याच्यावर ते टाळ्या वाजवत असतात, हुरियो उडवत असतात. पण खेळाडूने विचलित होऊन चालत नाही. मला आज घडीला असं वाटतं की अजितदादांचा आकस्मिक अपघात झाल्यानंतर गेल्या जवळजवळ महिन्याभरात, म्हणजे अजितदादांच्या अंत्यविधीनंतर एक दिवस सोडला तर उरलेल्या सगळ्या काळामध्ये 29-30 जानेवारी 2026 पासून ज्या प्रकारे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना वेगवेगळ्या माध्यमातून टार्गेट करण्यात आलं. प्रामुख्याने शरद पवार गटाचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे किंवा त्याचे नेते, त्यांचे अनुयायी, त्यांनी नेमलेले पत्रकार, विश्लेषक, हे ज्या प्रकारे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना टोचून टोचून लक्ष करत आहेत, की हे लोक पक्ष पळवायला निघाले होते. आठवतं तुम्हाला? अगदी राज ठाकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती. एका रांगड्या मराठी पक्षाचा अध्यक्ष हा पटेल नसावा, तो पाटील कुठलाही असला तरी चालेल, वगैरे. म्हणजे एक चित्र असं निर्माण केलं गेलं की पटेल आणि तटकरे ही दोन माणसं आणि त्यांच्या बरोबरीने धनंजय मुंडे, छगन भुजबळ वगैरे जे आहेत, हे हा मराठ्यांचा पक्ष पळवून न्यायला, अपहरण करायला निघालेले. पण हे अपहरण करायला निघालेत याचा एकही पुरावा कोणी दिला नाही. पण पुरावे उलट्या बाजूने होते. अजून अजितदादांची चिता विझलेली सुद्धा नव्हती. त्यांच्या अस्थी बाजूला करून त्या विसर्जित करण्याच्या दृष्टीने हालचाली सुद्धा सुरू झाल्या नव्हत्या. एवढ्या काळामध्ये दोन राष्ट्रवादी गटांचं विलिनीकरण करून शरद पवार गटाच्या काही लोकांना मंत्री, केंद्रीय मंत्री करण्यापर्यंत ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या, त्या कोणी केल्या होत्या? तटकरेंनी केल्या होत्या, त्या प्रफुल्ल पटेलांनी केल्या होत्या. जोपर्यंत तुमचं विलिनीकरण होत नाही आणि शरद पवार गट एनडीए मध्ये येत नाही, त्यांचे नेते एनडीए मध्ये येत नाहीत, तोपर्यंत जयंत पाटील अर्थमंत्री कसे होणार होते, रोहित पवार राज्यमंत्री कसे होणार होते, सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री कशा होणार होत्या? ते तर इंडिया किंवा महाविकास आघाडीचे घटक आहेत. त्यांना फडणवीस किंवा मोदींच्या सरकारमध्ये स्थान कसं मिळणार होतं? आणि मिळणार नसेल तरी चर्चा कशाच्या आधारावर सुरू होती? एक आधार होता दोन गटांचं विलिनीकरण आणि त्याची चर्चा कुठेही तटकरे, भुजबळ, प्रफुल्ल पटेल वगैरे करत नव्हते. ती सगळी चर्चा अजितदादांची अंतिम इच्छा असा एक बागुलबुवा उभा करून शरद पवारांच्या पक्षातून सुरू होती.
म्हणजे पक्षाचं, अजितदादांच्या पक्षाचं अपहरण करण्याचं कारस्थान असेल तर ते पटेल किंवा तटकरे, भुजबळ, धनमुंडे यांचं नव्हतं, तर ते शरद पवार गटाचं होतं आणि त्याचे साक्षी पुरावे समोर आहेत. अजितदादांची अंतिम इच्छा म्हणून विलिनीकरण, आणि विलिनीकरण झालं की सर्वोच्च नेता म्हणून शरद पवारच असतील, आणि शरद पवारच असल्यामुळे परत एकदा सगळी राष्ट्रवादीचे एकत्रित सूत्र शरद पवार गटाकडे येतील आणि त्यांच्या लोकांचा मंत्रिमंडळात समावेश. मग कोण कोणाचं अपहरण करत होता? अपहरणाची चर्चा कोण करत होता? म्हणजे शब्द अपहरण असा नव्हता, विलिनीकरण हा शब्द होता. पण व्यवहारता बघाल तर विलिनीकरण म्हणजे अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी पक्षाचं अपहरण हे शरद पवार गटाचे नेते किंवा कुटुंबीय करत होते. ही वस्तुस्थिती आहे. हे सरळ सरळ साध्या डोळ्याला, साध्या नजरेला दिसणारे पुरावे आणि साक्षी आहेत. आणि त्यावर तर सगळ्यात पहिला व्हिडिओ मी केला होता, ज्या प्रकारे सुप्रिया ताई अंत्यविधीमध्ये सगळी सूत्र आपल्याकडे आहेत अशा पद्धतीत वागत होत्या, त्यांची देहबोली सांगत होती. मग अपहरण कोण करणार होतं? पण गंमत बघा की ज्या वेळेला असं काही होणं अशक्य आहे आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी काही वेगळा विचार करू शकतात याचा सुगावा लागला, तेव्हा सगळाच्या सगळा आपलं कुभांड हे पटेल आणि तटकरे यांच्या माथी मारण्याचा डाव उलटवला गेला. सुनेत्रा वहिनींचा शपथविधी हा त्यांच्या इच्छेविरुद्ध करण्यात आला, त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात आली. हे आलं कुठून? त्याचा कोणी पुरावा दिलाय? नाही दिलाय. शरद पवारांची बाहेरून आलेल्या पवार अशी सून सुनेत्रा पवार यांना कोणी जबरदस्तीने इच्छेविरुद्ध बारामतीतून उचलून राजभवनापर्यंत घेऊन येऊ शकतं का? विधान भवनापर्यंत घेऊन येऊ शकतं का? पण त्या आल्या म्हणजे त्या स्वेच्छेने आल्या. तरीही त्या अनिच्छेने आल्या किंवा त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात आली असा जो कांगावा रोहित पवार सातत्याने करत आले, पवार परिवारातून करण्यात आला, ते कारस्थान होतं. आणि ते सुनेत्रा वहिनींच्या इच्छेचा मान राखत त्यानुसार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल कारवाई करत होते, वागत होते. तर त्यांच्यावर पक्षाच्या अपहरणाचा आरोप, पटेल चालणार नाहीत. अरे कोणी पटेल हे नाव पुढे आणलं? खुद्द प्रफुल्ल पटेल असतील, त्यांनी आणलं का? कधी एखाद्या पक्षाचा सर्वोच्च नेता, अध्यक्ष वगैरे याचं आकस्मिक निधन होतं, त्यावेळेला त्याचा निकटचा सहकारी कार्याध्यक्ष असतो आणि तो पुढच्या कारवाया, हालचाली सुरू करतो नवा अध्यक्ष निवडायच्या. त्या रोहित पवार नाही करू शकत, त्या सुप्रिया सुळे नाही करू शकत, कारण ते त्या पक्षातच नाही. अजितदादांच्या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल असतील आणि प्रांताध्यक्ष सुनील तटकरे असतील तर नव्या अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया त्यांनाच सुरू करावी लागते. ती शशिकांत शिंदे आणि रोहित पवार नाही करू शकत. पण त्यांनी कुठली प्रक्रिया सुरू करायची हे त्यांनी ठरवायचं नाही, ते शिंदे ठरवणार, सुप्रिया ताई ठरवणार, रोहित पवार ठरवणार. हे आलं कुठून? कुठेतरी तर्कशास्त्राचा मागमूस दिसतो का? नाही. आणि सुनेत्रा वहिनींची कार्य अध्यक्षपदी निवड झाली, त्याचा अभिनंदन कोण करतोय? रोहित पवार. ज्या पक्षाविरुद्ध तुमच्या पक्षाने सुप्रीम कोर्टात केस घातलेली आहे, ती केस आधी मागे घ्या, मग सुनेत्रा वहिनींचं अभिनंदन करा. रोहित पवार हा माणूस किती फ्रॉड आहे, आणि त्यांनी जे काय तटकरे, पटेल इत्यादींच्या विरुद्ध आरोपाचं सत्र लावलेलं आहे, ते कारस्थान कसं आहे याचे सगळे पुरावे जवळजवळ मी तुम्हाला सांगितले की कारस्थान आम्हीच करणार. आणि ते एवढं पडायला लागलं की ते अख्खच्या अख्खं पटेल आणि तटकरेंच्या माथी मारणार. अरे वेडे आहेत का पटेल?
शरद पवारांच्या बरोबर अजितदादांपेक्षा अधिक जवळचा नेता प्रफुल्ल पटेल होता, पण त्यांनी कधी शरद पवारांच्या विरुद्ध बंड करून तो पक्ष पळवला नाही, पळवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण हा पक्ष पवारांचा आहे. आणि म्हणून कोणीतरी पवार असेल तरच हा पक्ष चालेल, एवढी अक्कल अत्यंत व्यवहारी असलेल्या प्रफुल्ल पटेलांना कळते. म्हणूनच त्या पक्षाचा अध्यक्ष आपण व्हायचं हे स्वप्नात सुद्धा प्रफुल्ल पटेल ठरवू शकत नाहीत, पण दिवसा ढवळ्या झोपेत नसताना सुद्धा रोहित पवारांना अशी स्वप्न पडू शकतात. त्यामुळे आपली स्वप्न प्रफुल्ल पटेलच्या माथी मारायची. आणि कसं मीडियामधून कसं काहूर माजवण्यात आलं, हे काहूर माजवणारे सुद्धा किती भाडोत्री पत्रकार आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही, कारण यापैकी कोणीही पटेल किंवा तटकरे अजितदादांचा पक्ष हा पळवून नेणार होते, काबीज करणार होते, कब्जा करणार होते याचा चिरकुट पुरावा सुद्धा दिलेला नाही. उलट त्यांनीच जयंत पाटील, रोहित पवार हे मंत्री होणार ही नावं आल्यानंतर धावत पळत वर्षा बंगला गाठला, मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना विश्वासात घेतलं आणि आपल्या पक्षाचा उपमुख्यमंत्री हा सुनेत्रा वहिनी झाल्या पाहिजेत ही मागणी सुद्धा प्रफुल्ल पटेल आणि तटकरे भुजबळांनी केली. याला काबीज करणं म्हणतात. ज्यांनी सुप्रियाताईंना केंद्रात मंत्री, जयंत पाटलांना अर्थमंत्री, राज्यमंत्री रोहित पवार ही भाषा केली, त्यापैकी कोणालाही तेव्हा सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांची नावं मंत्रिमंडळासाठी आठवली सुद्धा नव्हती. मग कोण अजितदादांचा पक्ष काबीज करायला निघालं होतं? आपल्या कुटुंबामध्ये दुखवटा आहे, बारामतीमध्ये दुखवटा आहे, परिवारामध्ये दुखवटा आहे, याचं भान सोडून वागणारे रोहित पवार, सुप्रिया सुळे होत्या. अगदी शरद पवार सुद्धा होते. मला माहिती नाही सुनेत्रा शपथविधीला गेली वगैरे. आणि कुभांड माथी कोणाच्या मारायचं? पटेल आणि तटकरेंच्या. आणि म्हणून मी या शीर्षकामध्ये तटकरे किंवा पटेल यांना बिचारे म्हटले, त्याचं कारण ते आहे तोंड दाबून बुक्क्याचा मार त्यांनी सहन केलेला आहे. पण पवारांचा पक्ष हा पवारांच्याच हाती ठेवलाय, सुनेत्रा वहिनींच्या हाती ठेवलाय, त्यांनाच उपमुख्यमंत्री केलंय, त्यांनाच राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्ष करून टाकलेलं आहे. आता बिचारे मी का म्हणतो की पक्षाचं हित बघून त्यांनी हे केलेलं आहे. आपण चालवू शकणार नाही, आपलं तेवढं अपील नाही. तटकरेंनाही माहिती आहे त्यांच्या राजकीय मर्यादा या रायगड किंवा कोकणाचा काही भाग, उत्तर रत्नागिरी एवढ्या पुरत्या मर्यादित आहेत. ते असली महाराष्ट्रव्यापी नेता होण्याची महत्वाकांक्षा बाळगणार नाहीत. आणि प्रफुल्ल पटेल यांना माहिती आहे की त्यांच्याकडे लोकप्रिय चेहरा नाही, चुकून लोकसभेला निवडून आले तर गोष्ट वेगळी, पण ते सतत राज्यसभेत मागच्या दरवाजाने संसदीय राजकारणात राहिलेत, शरद पवारांचे विश्वासू म्हणून काम करत राहिलेत. आपण पॉप्युलर लीडर, लोकप्रिय नेता, आपल्या नावावर आपल्या चेहऱ्यावर मतं मिळू शकतात या भ्रमात प्रफुल्ल पटेल नाहीत. कारण भ्रमातला माणूस व्यापार नाही करू शकत. प्रफुल्ल पटेल हे व्यापारी आहेत आणि म्हणून व्यवहारी आहेत. आणि तितकेच रोहित पवार वगैरे मंडळी ही अव्यवहारी आहेत. पण हे सगळं पक्ष हितासाठी अजितदादांच्या आकस्मिक निधनाने जे धक्कादायक वातावरण निर्माण झाले, अशा वेळेला पक्ष आणि संघटना विस्कळीत होऊ नये म्हणून कुठलेही आणि कसलेही बेछूट बेताल आरोप सहन करत प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी पक्ष सावरलेला आहे. जोपर्यंत सुनेत्रा वहिनी आपल्या दुःखातून मुखर पडून आपल्या पतीने जे उभं केलंय त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारायला सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत पक्षाचा, संघटनेचा तोल सांभाळणं आणि योग्य वेळी सुनेत्रा वहिनींना त्यांचा फ्री हँड करू देणं ही जबाबदारी उचलायची. आणि त्यासाठी जे जे काय आरोप होतील, विकृत आरोप होतील,
लाथा बुक्के मारले जातील ते निमूटपणे सहन करायचे, पण पक्ष टिकवायचा, विलिनीकरणातून त्याचं अपहरण होऊ द्यायचं नाही, या भूमिकेवर ठाम राहून ज्यांनी सगळ्या टीका टिप्पण्या निमूटपणे सहन केल्या ते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे म्हणून मला विचारे वाटतात. थँकलेस जॉब. जे काम करतोय, चांगलं काम करतोय आणि त्याच्यासाठी लाथा बुक्क्या सहन करायच्या, टीका टिप्पणी सहन करायची, यासाठी मी त्यांना बिचारे म्हणतोय. त्यांनी पक्षाचं नुकसान होऊ दिलं नाही, पण जो सगळा हल्ला झाला तो पक्षावर हल्ला झाला. अजितदादांची राजकीय विरासत, वारसा ही प्रॉपर्टी समजून ती अजितदादांपासून दुरावलेल्या पवारांनी बळकावण्याचा प्रयत्न केला, त्यापासून ती वाचवायची आणि ती सुनेत्रा, जय आणि पार्थ पवार यांच्याकडे सोपवायची. यासाठी एक प्रकारे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी त्याग केलेला आहे आणि म्हणून मी त्यांना बिचारे म्हणतोय. बिचारे उगाच म्हटलेलं नाही की जेव्हा तुम्ही चांगलं काम करून सुद्धा तुम्हाला टीका टिप्पणी सहन करावी लागते तेव्हा तुम्ही विचारे झालेले असता, पण सदहेतू असेल तर हे सहन करावं लागतं. आणि म्हणून मी या क्षणी आता सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत पक्षाच्या, त्या उपमुख्यमंत्री म्हणून काम करायला लागलेले आहेत, हळूहळू अगदी दौरे करायला लागलेले आहेत, दुःखवट्यातून बाहेर पडत आहेत, त्यांच्यातला आत्मविश्वास हळूहळू दृढगोचर होऊ लागलेला आहे. पार्थ किंवा जय पवार सुद्धा पित्यानंतरची जबाबदारी उचलून काम पुढे घेऊन जाताना दिसत. पण एवढा जो ट्रान्झिट पिरियड असतो त्या पिरियड मध्ये पिता गेलेला आहे, पती गेलेला आहे, अशा वेळेला हे सगळं सांभाळून देणारे जे असतात ते खरे जवळचे असतात, ते खरे नातलगाच्या रक्ताच्या नात्यापेक्षा जवळचे असतात. आणि ती जबाबदारी पत्करूनही सार्वजनिकरित्या त्यांची निंदा नालस्ती होत राहिली, त्यांच्या चारित्र्य हनन करण्यात आलं पटेल आणि तटकरे यांचं. आणि म्हणूनच ते समजावण्यासाठी हा व्हिडिओ मी केला. ज्यांना आवडेल त्यांनी लाईक करावा, शेअर करावा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करावं. नमस्कार.